हॅलो. यापुढील होणारी पुढची मॅच असेल क्रीडा मंडळ बोईसर आणि तलासरी. लवकुश बोईसर आणि तलासरी दोन्ही टीमला पहिला पुकार. चला आपण लगेचच तयार व्हायचे. दोन्ही टीम तलासरी आणि लवकुश बोईसर. लवकुश बोईसर आणि तलासरी दोन्ही टीम आपण तयार व्हायचंय. सात 23 अशी गुणसंख्या. बढत पाहिली तर भली मोठी आहे. याही वेळेला मात्र पकड अप्रतिम. पुनश्च एकदा डिफेन्स आपली कमाल दाखवत असताना. थर्ड रेड डू ऑर डाय. सिंगल पॉइंट. सिंगल पॉइंट घेऊन पुन्हा एकदा रेडर आपल्या माघारी परतली. जर्सी क्रमांक 28 डहाणू संघाकडनं रेड करत असताना. सिंगल गुणाची मात्र कमाई करून आपल्या माघारी परतली आहे. यावेळेला मात्र पकड सिंगल पॉइंट. पंच निर्णय देतील जो काही निर्णय असेल तो. इट्स सुपर रेड. इथून मात्र कमबॅक करावा लागेल डहाणू संघाला. बारा 29 अशी मॅच मात्र बघायला मिळते. अजून सुद्धा बढत जर का पाहिली तर कुठेतरी
17 गुणांचे आहे. एक ऑल आउट या मॅचला मात्र आपल्या बाजूने खेचून आणू शकतो, परंतु या वेळेला वा सुंदर पकड. आल्या आल्या रेडर मात्र पुन्हा एकदा रेडवरनं आपण जर्सी क्रमांक 8 परिधान केलेली खेळाडू चढाई करत असताना 5च्या डिफेन्स मध्ये. सिंगल पॉइंट. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे बाकी. 12-31 अशी गुणसंख्या. चला दोन्ही टीम आपणास दुसरा पुकार. तलासरी आणि त्याच्या विरोधात लवकुश बोईसर. हॅलो. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट युवा प्रतिष्ठान संघाकडनं. बढत आता खूप मोठी झाली आहे. जवळपास 19 गुणांची या ठिकाणी मात्र बढत आपल्या हातामध्ये आहे. पहिल्या गटाच्या मॅचेस आपण पाहत आहोत. या झाल्यानंतर या पालघर जिल्ह्यातील टॉप 8 टीम आपण आजच्या दिवसामधनं इन ऍक्शन पाहणार आहोत खेळताना. जर्सी क्रमांक 34 सुखरूपरित्या आपल्या माघारी परतत असताना थर्ड रेड. डू और डाय. वाह. पुन्हा एकदा सुपर टॅकल मध्ये या ठिकाणी प्रयत्न तर केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी होत असताना पाहू शकाल. महिला गटाच्या मॅचेस आपण पाहत आहोत. यानंतर मात्र पुरुष गटाच्या मॅचेस मध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये गेल्या 2 वर्षामधील या पालघर जिल्ह्यातील टॉप 1 टीम कुलदैवत खानिवली गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद ज्या संघानं पटकावलं होतं ती टीम मात्र इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर यंगस्टार नालासोपारा असेल, केळवे, शिवस्पर्श नालासोपारा, बालमित्र मंडळ नालासोपारा, नवलाई स्पोर्ट्स क्लब नालासोपारा, जय मच्छीमार डहाणू आणि शिवशाही वसई या टीम्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये मात्र इन ऍक्शन बघायला मिळतील. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 6चा डिफेन्स 6च्या डिफेन्स मध्ये मात्र वेळ काढण्याचा प्रयत्न, कारण लीड खूप मोठी आहे. लास्ट 2 मिनिट्स. चला दोन्ही टीमला तिसरा पुकार. लवकुश बोईसर आणि तलासरी दोन्ही टीमला तिसरा पुकार. आपण ओपनिंग गेट जवळ येऊन राहायचंय.
आता मात्र त्यांचे युवा खेळाडू युवा प्रतिष्ठान संघाचे आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 चेंजेस केलेत. यावेळेला मात्र सुंदर पकड. सावकाश सावकाश सावकाश. मॅच या ठिकाणी मात्र फिनिश झाली आहे. विजय झाली टीम युवा प्रतिष्ठान. विजयी टीमचं आपण खूप खूप अभिनंदन करूयात. हार्ड लक टीम महिला क्रीडा मंडळ डहाणू. कधी येतील? तलासरी आणि लवकुश बोईसर. चला दोन्ही टीम. राजू सिंग सर आपली टीम घेऊन आपण मैदानात यायचंय लवकर. हॅलो चला.
या ठिकाणी आपण मैदानामध्ये आमंत्रित करूयात राजू सिंग सर आणि त्यांचा संघ अर्थातच लवकुश बोईसर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करायचंय. संपूर्ण युवा खेळाडूंचा संच असलेला हा संघ या ठिकाणी मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना लवकुश बोईसर त्यांचा आम्ही या संपूर्ण चला लगेचच तलासरी टीम विलंब नकोय. ही मॅच झाल्यानंतर यापुढील होणारा सामना असेल आपण दुसऱ्या संघाला मैदानामध्ये आमंत्रित करूयात. तलासरी संघ या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांचं मनपूर्वक सहर्ष परेश कवडू सर उपस्थित झाले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसामधनं ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या कुर्लाई चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊया. चला आमचे पंच प्रमुख या ठिकाणी उपस्थित होत असताना सातवी सर त्यांच्या समवेत पडवळे सर सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीम आपण कॅप्टन बोट टीम कॅप्टन चला आपण समोर यायचंय. check. Hello, check. Hello. Hello, check. Hello. आता सुरू असणारा सामना आपण पाहणार आहोत. तलासरी वर्सेस लवकुश बोईसर. दोन्ही मातबर संघ एका बाजूने तलासरी तालुक्यातील नावाजलेला संघ
चला सिटी वाजले, मॅच इज गोइंग ऑन. रायडर आला तलासरीचा जर्सी क्रमांक 7च्या डिफेन्स मध्ये 2-1 2-2च्या सेट मध्ये. पहिलीच रेड आहे. शांत पद्धतीने खेळ मात्र सुरू केलेला आहे. सेफ रेड. लवकुश बोईसरचा रेडर 27 नंबरची जर्सी. पहिलीच रेड. 7 डिफेंडर. 2-1 2-2चा सेट. बोनस ऑन असेल आणि यस हिअर इज बोनस इज गिवन. मुहूर्त झाला. आत्मविश्वास वाढेल नक्कीच, कारण पहिला पॉईंट महत्वाचा असतो. या ठिकाणी सुद्धा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. जर्सी क्रमांक 5. परंतु बोनस घेण्याची सुद्धा एक तंत्रशुद्ध शैली असते. त्या शैलीमध्ये आपण बोनस घेणं खूप महत्वाचं असतं. अतिशय पालघर तालुक्यातील नावाजलेली टुर्नामेंट कुर्लाई मंडळ आयोजित. सर्व आपण पाहतोय. विशाल पाटील. चला पुन्हा एकदा 7च्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 7 तलासरी संघाकडून या ठिकाणी चौडा काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ऍडव्हान्स टॅकल ही 99% अनसक्सेसफुल ठरते आणि त्याचाच परिणाम कॉर्नर मात्र जाईल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल तलासरीला. पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडलं बघा. कव्हर आणि तितकीच चांगली 7 कॉर्नरची. एकीचं बॉल मिळाले फळ. रायडर आउट. पॉइंट मिळेल पुन्हा एकदा तलासरी. चला पुन्हा एकदा 5 नंबरची जर्सी. मागच्या वेळेस चांगला एक पॉइंट आपल्या संघासाठी घेऊन आली होती. या वेळेला काय घडेल. सेफ रेड. बोनस ऑन असेल. हॅलो. यापुढील होणारा सामना असेल नायरा स्पोर्ट्स क्लब तिवरी आणि त्याच्या विपक्षामध्ये युवा प्रतिष्ठान अ. यापुढील होणारा सामना असेल युवा प्रतिष्ठान अ आणि त्याच्या विरोधात नायरा स्पोर्ट्स क्लब तिवरी. दोन्ही टीमला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. बोथ टीम्स बी रेडी. चला यानंतरचा सामना सुद्धा आपल्या पुढे घोषित केलेला आहे आणि मैदानात काय घडते. 2-1चा स्कोरबोर्ड आहे. तलासरी 2 वरती तर आपण पाहतोय लवकुश बोईसर थोडासा पिछाडीवरती आहे. एकचीच पिछाडी आहे. या वेळेला कव्हरला 7 कॉर्नरची. डिफेंडर 1-7. रायडर आउट. चला थर्ड रेड. डुआडाईची रेड. दिल की घंटी बजती हुई. यहां पर पॉइंट लेना जरूरी है. क्या हो गया. 4 डिफेंडर में यहां पर टैकल. लवकुश बोईसर पॉइंट लेते हुए हम लोग देख रहे हैं. 6 डिफेंडर. 6 डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल. यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो. 7 नंबरचे जर्सी चाणाक्ष चपलाई, कारण खेळ भक्ती युक्ती आणि शक्तीचा खेळ कबड्डीचा. या वेळेला थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. राईट कॉर्नरची साथ चांगली भेटली आणि रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल तलासरी. 4 डिफेंडर. मागच्या वेळेस चांगली पकड झाली होती, मात्र यावेळेला 7 नंबरची जर्सी भरोशाची मेन रेडर तलासरी संघाचे मात्र कोर्ट मध्ये लवकुश बोईसरच्या. यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करते, मात्र थोडं मार्जिन ऑफ एरर थोडासा कमी पडतोय. आपल्या पोरांकडे कोणाकोणाकडे वॉक आहेत ते जरा चेक करायचं. चल पुन्हा एकदा भारदस्त व्यक्तिमत्व लवकुश बोईसरचा रेडर कोर्ट मध्ये आलाय. तलासरीच्या 7 डिफेंडर. बोनस ऑन असेल पण कुठल्याही प्रकारची जोखीम नाही, कारण 4 डिफेंडर असले तरी पण आम्ही भरपूर आहोत. आमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ताकद आहे, क्षमता आहे. आम्ही टॅकल करू शकतो. हा आत्मविश्वास लवकुश बोईसर या संघाच्या डिफेंडर मध्ये. 4 डिफेंडर असताना मात्र यावेळेला काय घडलंय. अगदी सिंपल हँड टच टॅप केलं. जर्सी नंबर 9 बाहेर जावं लागेल. पॉइंट मिळेल तलासरीला. 5-2. इकडे
चला 7 डिफेंडर बोनस ऑन. यावेळेला खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ताकद बहुत बडी चीज आहे. ताकदीचं फळ मिळतंय. लवकुश बोईसरला पॉइंट मिळतील 2. टाइम आउट घेतला जातोय या ठिकाणी. राजू सिंग कोचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि या टाइम आउट मध्ये नक्कीच कानमंत्र दिले जातील. यापुढे आपलं कसं खेळ असणार आहे. चला पुन्हा एकदा रेडर आलाय. आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो. 6 हिटर गौरव पाटील अँड कंपनी. अतिशय या पंचकृषीतील नावाजलेलं टेलिकास्ट म्हणून पाहिलं जातं. अगदी डिजिटलायझेशन म्हणा किंवा क्लिअरिटी म्हणा. क्लिअरिटीच्या बादशाह जर कोणाला म्हणायचं असेल तर 6 हिटर. सफारी प्रीमियर लीग क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा ज्यांनी 10,000 जर आमचे सबस्क्रायबर झाले तर त्यांनी टी शर्टचं आयोजन केलं होतं. नाही झालं परंतु मागे नाही पाहिलं. जेवढे झाले त्याच्यावरती समाधान मानलं आणि प्रत्येकाला मात्र एकूण 12 टी शर्ट ज्या 6 हिटरच्या माध्यमातून दिले गेले. तेच गौरव पाटील या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करतात. अजूनही जर ऑनलाईन माझे काही प्रेक्षक जोडले असतील तर आपणास नक्कीच विनंती असेल. 6 हिटर एक ग्रामीण भागातील नावाजलेलं डिजिटल चॅनल. नक्कीच त्याला आपण सबस्क्राईब करतील. आणि प्रेक्षक वर्ग कबड्डीचा खेळ हा टाळ्या वाजवून दाद देत असतो. मात्र युट्यूब वरती पाहणाऱ्यांना माझी विनंती असेल सबस्क्राईब करा आणि दाद द्या. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. स्कोर बोर्ड 7-4. यावेळेला बॅक किक मारण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा आत्मविश्वासाचा अभाव आहे. थोडं फुल ऑन करावं लागेल. आणि यावेळेला काय घडलं. नजर हटी दुर्घटना घटी. रायडर आउट. पॉइंट मिळेल तलासरी. चार. 2 डिफेंडर. सुपर टॅकलची संधी. काय घडेल. महत्वाचा रेडर आलाय रेड साठी. यावेळेस जर सुपर टॅकल झाली बघा थोडस काही सेकंद वाट पाहायला पाहिजे होती. कारण असं म्हणतात ना की आपल्या अंगावरती येणं आणि त्यावेळेला झोकून देणं ही खरी टॅकलची करामत असते. आणि तेच या ठिकाणी थोडासा विचार विमर्श करावा लागेल. एक डिफेंडर तोही आता रेडर मधून रेड घेण्यासाठी येतोय. स्वतःच्या जोडीला मात्र जर कोणी डिफेंडर आणायचं असेल तर या वेळेला पॉइंट घेणं खूप गरजेचं आहे. बोनस ऑन असेल. बोनस की पॉइंट काय करेल. लवकुश बोईसरचा अचानक रेडर या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र यश मिळालं नाही. मात्र प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. आता मात्र एक डिफेंडर 5 नंबरची जर्सी रेड घेऊन आलाय. सुपर टॅकलची संधी आहे. बघा जे मागच्या वेळेला घडलं होतं तेच या वेळेला घडलंय. थोडस टॅकल करण्यासाठी लवकर प्रयत्न केले जातात. थोडस एक वेट अँड वॉच करावं लागेल. नक्कीच 12-4 जवळजवळ 8ची या पहिल्या हाफ मध्येच 8ची पिछाडी लवकुश बोईसर. मॅट वरती खेळले जाणारी स्पर्धा आपण पाहतो. कुर्लाई चषक. टॅकल बोनस दिला जातोय लवकुश बोईसरच्या बाजूने तर टॅकलचा पॉइंट मिळेल तलासरी. 13-5. पुन्हा एकदा 5 नंबरचे जर्सी तलासरीकडून यावेळी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चाणाक्ष रेडर सुखरूप पॉइंट घेऊन तब्बल 2 पॉइंट मिळत आहेत. जर्सी नंबर 17 जर्सी नंबर 28 आउट ऑफ द कोर्ट. चला पुन्हा एकदा 7 डिफेंडर. बोनस ऑन असेल. सात नंबरचे जर्सी भरोशाचा रेडर तलासरीचा 4 डिफेंडर मध्ये बोनस ऑफ असेल. पॉइंट साठी खोलवर चढाई करावी लागली. पहिला हाफ आहे. थोडस जोखीम स्वीकारणार नाही कारण 10ची आघाडी तलासरीच्या बाजूने असताना. कारण यानंतर आपण सामना पाहणार आहोत नायरा स्पोर्ट्स टिवरी वर्सेस युवा प्रतिष्ठान अ. चला लगेच दोन्ही संघांनी रेडी राहायचं. हा सेकंड कॉल असेल दोन्ही संघांसाठी. टाइम आउट घेतला जातो. या ठिकाणी राजू सिंग आपण पाहतो टाइम आउट घेताना. प्रत्येक हाफ मध्ये 2 टाइम आउट असतात. या टाइम आउट मध्ये कानमंत्र दिले जातात. ठरवावं लागतं यानंतरची मोहीम कशी असेल. प्लान ए, प्लान बी, प्लान सी अशा 3 प्लानने उतरावं लागतं. कबड्डीचा खेळ
हा शक्तीचा, युक्तीचा आणि भक्तीचा एकजुटीचा 15-5 रेडर 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल. हॅलो चेक. यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. 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 हॅलो चेक. चला सुपर टॅकलची संधी मैदानाच्या आतमध्ये 3 डिफेंडर लवकुश बोईसर आलेल्या संधीचं सोनं करावं लागेल. संधी येते मात्र जो कर्तृत्वान असतो तो मात्र संधीचं सोनं करतो. या ठिकाणी हाफ टाइम स्कोर आपण पाहतोय 16-5. उत्तरार्धात काय घडेल तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. हॅलो चेक. हॅलो थोडा बेस दे थोडासा. हॅलो चेक. गेल्या वर्षीची विजेती टीम या ठिकाणी उपस्थित होती कुलदैवत खानिवली. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसामधनं आपण त्यांना इन ॲक्शन पाहणार आहोत. नायदा स्पोर्ट्स टिवरी आणि त्याच्या विपक्षामध्ये युवा प्रतिष्ठान दोन्ही टीम्सला दुसरा पुकार. हॅलो चेक. हॅलो चला उत्तरार्ध सुरू झालाय. सेकंड हाफ मध्ये काय घडेल. पहिला हाफ प्रेमात पडलाय तलासरीच्या. दुसरा हाफ कोणाच्या प्रेमात पडेल. लवकुश बोईसरला मात्र करामत करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष मात्र जारी ठेवावा लागेल. कारण म्हणतात ना विना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पडे हथोड़ी की चोट अरे पत्थर भी भगवान नहीं बनता. संघर्ष करावा लागेल. 3 डिफेंडर सुपर टॅकलची संधी 5-16 9ची पिछाडी ही भरून काढावी लागेल. यासाठी प्रयत्न जारी. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. मात्र ठरलेलं आहे. तलासरीकडून जी रेड होईल ना ती संपूर्ण 30च्या 30 सेकंदाची रेड. कारण ह्या सेकंड हाफ मध्ये जवळजवळ 9ची आघाडी आहे आणि 9 नंबरचे जर्सी मात्र या ठिकाणी रेडर आलाय. सुपर टॅकलचे संधी पुन्हा एकदा चालून आलेले. एक तरी सुपर टॅकल घेतली तर नक्कीच आत्मविश्वास वाढेल, प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. त्याच सुपर टॅकलच्या प्रतीक्षेत लवकुश बोईसर. कारण सुपर टॅकल मध्ये एक एक्स्ट्रा पॉइंट मिळवण्याची संधी संघाकडे असते. थर्ड रेड डू ऑर डायची रेड आता करामत आहे. 12 नंबरची जर्सी. कुछ तो करना पड़ेगा. बिना पॉइंट लेके आप आ नहीं सकते वरना कोर्ट के बाहर ताकत से क्या आजमाई है ताकत. एक पॉइंट मिलता हुआ. चलो वापिस बैक टू बैक डू ऑर डाई की रेड. दिल की धड़कनें बढ़ती हुई बजारू वाजलाय. करा किंवा मरा. या ठिकाणी कॉर्नर मिळाले. 7 मिळाली दोन्ही कॉर्नरची. रायडर आउट. पॉइंट मिळेल लवकुश बोईसरला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. झाला. चला 7-16
हॅलो हॅलो 7-16 स्कोर बोर्ड अजूनही 9ची पिछाडी तलासरीचा 8 नंबरची जर्सी धडाकेबाज रेडर मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेला धडाकेबाज करणार नाही शांत पद्धतीने खेळले कारण 9ची आघाडी आहे ती अबाधित ठेवायची आहे टाइम आउट घेतला जातो राजू सिंग यांच्याकडून लवकुश बोईसला कान मंत्र दिले जातील तोपर्यंत ऐकूया डीजेला टाइम आउट या ठिकाणी संपलाय शेवटी वाजले रेडर आल्या पुन्हा एकदा 27 नंबरचे जसे खोलवर चढाई करावी लागेल तुटून पडावं लागेल पॉइंट साठी संघर्ष करावा लागेल यावेळेला काय घडलं बॅक होल्ड झाली कारण कबड्डीमध्ये म्हणतात ना पाठ दाखवू नका पाठ दाखवली की आपण टॅकल 100% तोच या ठिकाणी गुण हेरला तलासरीने जशी बॅक दाखवली तशी मात्र होल्ड झाली पॉइंट मिळाला टॅकलचा 7-17 आता मात्र ही आघाडी वाढत जाताना आतापर्यंत 9ची आघाडी होती ती मात्र 10 वरती 7 वरती पाहतो आपण लवकुश बोईसर विशाल पाटील यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी यांचं आगमन होतंय वेलकम मॅडम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत यावेळेला पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 मागच्या वेळेला एक ताकदीने पॉइंट आणला होता यावेळेला काय घडेल 6 डिफेंडर बोनस ऑन कॉर्नरला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी जम्पिंग थाय होल्ड रायडर आउट पॉइंट मिळेल तलासरी यावेळेला किक मारण्याचा प्रयत्न केला गेला जर्सी क्रमांक 5 आणि यश येते पॉइंट मिळेल पुन्हा एकदा तलासरीला 19-7 9 नंबरचे जर्सी यावेळेला डुबकी गँग प्रदीप नरवालची आठवण करून दिली मात्र यश मिळालं नाही डुबकी मारण्याचा चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र थोडस मिली सेकंद थोडीशी लेट झाली यावेळेला एक पॉइंट दिला जातोय 1+2 3 पॉइंट स्कोर बोर्ड तलासरीचा 23-7 खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कव्हर आणि कॉर्नरची सक्सेसफुल टॅकल सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिट आणि हा सामना संपल्यानंतर लगेच रेडी राहायचं दिस वन इज अ फायनल थर्ड अँड फायनल कॉल टू नायरा स्पोर्ट्स टिवरी अँड युवा प्रतिष्ठान शांत आणि संयमी खेळी 17ची आघाडी ही भरून काढता येईल काय डुआ डाय वरती खेळण्याचा प्रयत्न कारण रेड अगदी क्विक केली जाते 5 मिनिटं आधीच पंचांनी घोषित केली होती म्हणजे साधारणतः 6 रेड येऊ शकतात यावेळेला चांगला थाय होल्ड तितकीच चांगली मध्यरक्षकाकडून कव्हर फिरवली गेले पॉइंट मिळेल टॅकलचा दे है लेकिन दुरुस्त है शेवटची 4 मिनिटं बघा डुआ डाय वरती खेळण्याचा प्रयत्न येत आहेत क्रॉस करतायत आणि पुन्हा जात आहेत 8-24 7 डिफेंडर यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय चपलाईने रेड केली जाते टो टचचा जेव्हा चान्स मिळतो त्यावेळेला मात्र टो टचचा सुद्धा प्रयत्न केला जातोय अतिशय सुंदर नियोजन मॅट वरती कुर्लाई चषक ही ख्याती आहे कुर्लाई चषकची तब्बल 4 दिवस हे सामने भरवले जातात विशाल पाटील अँड कंपनी थर्ड रेड डुआ डायची रेड पुन्हा एकदा 27 नंबरची जर्सी टो टच करण्याचा प्रयत्न खाली हाथ जा नहीं सकते वरना मैदान के बाहर पॉइंट लेने की कोशिश की लेकिन यहां पर टैकल होते हुए राइडर आउट ऑफ द कोर्ट पॉइंट मिलता हुआ तलासरी को 25-8 3 मिनिटं शेवटची 3 मिनिटं पंच गायकर साहेब यावेळी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला मध्यरक्षकाला हेरलंय पाठवलंय टॅप केलंय मैदानाच्या बाहेर 8-26
5 डिफेंडर बघा अगदी सेफ रेड करतायत, डोळा डायवरती जास्तीत जास्त प्रयत्न करतायत लवकुश बोईसर. कारण थोडस पाहिलं तर केवळ औपचारिकता असेल, कारण जवळजवळ एवढी मोठी पिछाडी भरून काढण्यासाठी मात्र टाइम सुद्धा आता कमी आहे आणि कमी वेळेमध्ये एखादी मिरॅकल गोष्टच तारू शकते लवकुश बोईसरला. आठ 26 स्कोरबोर्ड. चला लगेच रेडी राहायचं आहे. नायरा स्पोर्ट्स टिवरी आणि युवा प्रतिष्ठान अगदी मॅच संपल्याबरोबर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटची 2 मिनिटं सामना संपण्यासाठी. टाइम आउट घेतला जातोय या ठिकाणी. पंच कौशिक पाटील सांगतायत टाइम आउट आहे. अगदी शेवटच्या क्षणी टाइम आउट घेतला जातो. मारला ताव मनी ध्यानी आउट संपलाय. 8-26 स्कोरबोर्ड. थर्ड रेड डू हँडायची रेड 7 नंबरचे जर्सी. चला जाता जाता काहीतरी चांगलं करून करता येईल आणि या ठिकाणी 1 पॉइंट मिळाला होता. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला. यस अँड गिव्हन 2 पॉइंट्स. बॅक टू बॅक थर्ड रेड. चला मॅच जरी झुकले तलासरीच्या बाजूने तरी आम्हाला डोळा डायची रेड पाहायला मात्र नक्कीच मजा येते. शेवटपर्यंत कोशिश मात्र चालू आहे. हेच लवकुश बोईसरचा हा प्लस पॉइंट आहे, कारण शेवटपर्यंत जिद्द आणि हिम्मत सोडायची नाही. 1 मिनिट शेवटचं आहे. बोनस पॉइंट दिला जातोय तलासरीच्या बाजूने. 10-27 स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा 27 नंबर. मागच्या वेळेला पॉइंट घेतला होता डोळा डायला. यावेळेला काय करेल? 5 डिफेंडर आहेत. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करते. यावेळेला काय घडलंय? स्लिप झाली, बॅलन्स गेला बॉडीचा, त्याचाच फायदा उचलला लवकुश बोईसरच्या डिफेंडरने. टॅकलचा पॉइंट. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या वेळेला काय घडलंय? शेवटचे असताना मात्र रेड कदाचित शेवटचे असू शकते. 2 पॉइंट मिळतात आणि यस पंचांच्या आत समांतर मॅच संपलेली आहे. वेल डन तलासरी अँड हार्ड लक टू लवकुश बोईसर. अगदी चांगला खेळ खेळलात. विशेष कौतुक आहे दोघांचंही, विशेष कौतुक. तोपर्यंत ऐकूया डीजेला. हॅलो. चला आपण ऑनलाईन हायलाइट सुद्धा ह्या मॅचच्या पाहतोय, कारण कशा प्रकारे तलासरीने आपल्या बाजूने हा सामना 1 हँडेड झुकवला त्याचीच क्षणचित्रे. मात्र चांगली कोशिश केली लवकुश बोईसरचं. विशेष कौतुक करेन. चांगला खेळ आपण या ठिकाणी सादर केलात. दोन्ही संघाचं विशेष कौतुक. यानंतर होणारा आपण सामना या ठिकाणी पाहणार आहोत. वेल डन. दोन्ही संघाचं खूप खूप कौतुक असेल. श्री कुर्लाई चषक 2025 यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. थर्ड अँड फायनल कॉल. नायरा स्पोर्ट्स टिवरी. कम ऑन डीजे.
वरती बलाढ्य संघ विरार मधला थर्ड अँड फायनल कॉल युवा चला बोट टीम कॅप्टन प्लीज कम इनसाइड. चला दोन्ही संघाचे कॅप्टन मात्र या ठिकाणी येतील. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पंच अमोल पडवले आणि कल्पेश भोईर या सामन्यासाठी आपण दोन्ही पंच या ठिकाणी पाहणार आहोत. अमोल पडवले या ठिकाणी येत आहेत. अगदी नावाजलेले पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामवंत पंच चॉईस दिला जातोय या ठिकाणी. यस नक्कीच कॉल केला जाईल. नायरा स्पोर्ट्स तिवरी टेल इज कॉल अँड हियर इज द हेड्स. युवा प्रतिष्ठान विन द टॉस अँड इलेक्टेड टू कोर्ट. कुठे जाऊ नका आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक 2025 6 हिट टेलिकास्ट वरती. थँक्यू. आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक सफाळ्याची आन बान आणि शान. नाव लौकिक. जर कबड्डीला या सफाळ्यामध्ये जर जिवंत ठेवलं असेल तर नो डाऊट विशाल पाटील यांचं मी आदराने नाव घेईन, कारण कबड्डी जिवंत ठेवण्याचं काम विशाल पाटीलने केलंय. शाहिना शेख सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगतात यस नक्कीच अगदी दिवस रात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्व आहे विशाल पाटील यांचं, आणि त्याचीच फलश्रुती आपण श्री कुर्लाई चषकच्या माध्यमातून पाहतोय. हे टोटल आयोजन आहे 4 दिवसाचं. कबड्डीचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय आणि मैदानामध्ये सुरू असणारा आपण सामना आता पाहणार आहोत. युवा प्रतिष्ठान वर्सेस नायरा स्पोर्ट्स तिवरी. महिलांचा संघ आहे. दोन्ही संघ एकाच तालुक्यातले आहेत आणि काय घडेल, कारण मागचा सामना आपण पाहिला तलासरी वर्सेस लवकुश बोईसर. तलासरीने 1 हँडेड आपल्या बाजूने सामना खेचलाय. यावेळेला पुढचा सामना सुरू होते. शिटी वाजले. रायडर आला जर्सी क्रमांक 13. नेक्स्ट मॅच असेल शिवसाई वर्सेस तलासरी. दोन्ही संघांनी रेडी राहायचं. यानंतरचा सामना असेल शिवसाई वर्सेस तलासरी. चला जर्सी नंबर 13 नायगाव मधले ब्रँड रेडर म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं रनिंग हँड टचचा मात्र जोरदार प्रयत्न केला जातो. अपील जोरदार आहे आणि यस पंच कल्पेश भोईर या ठिकाणी गिवन आउट. बाहेर काढलं जाते. जर्सी क्रमांक 8 पहिलाच पॉइंट मिळालाय. टॅप केल्याचा पॉइंट मिळालाय नायरा स्पोर्ट्स तिवरी संघाला. यानंतर रेडर आलाय पुन्हा एकदा 9 नंबरचे जर्सी. कव्हर पाहिली तर अगदी तिवरी संघाची कव्हर सेट अप्रतिम आहे. नावाजलेला संघ तिवरी नायरा स्पोर्ट्स नायगाव मधील तिवरी गावातील हा संघ आहे. त्यानंतर युवा प्रतिष्ठान तितकाच मातब्बर संघ आपण पाहतो. विरार परिसरातील
हा संघ 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल. 13 नंबरचे जर्सी मागच्या वेळेला टॅप करून एक पॉइंट घेतला होता. या वेळेला ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, अनसक्सेसफुल ठरला गेला. पॉइंट मिळतोय पुन्हा एकदा नायरा स्पोर्ट्स. बघा आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असतो. यावेळेला मात्र एकीचं बळ मिळतंय फळ दबोचली आहे रायडर को. पॉइंट मिळता हुआ नायरा स्पोर्ट्स को. चला टाइम आउट घेतला जातोय. काय घडेल टाइम आउट मध्ये आपण रिप्ले मध्ये सुद्धा बघत असतो. एक चांगलं 6 हिटरचं हे वैशिष्ट्य आहे. जसा जसा चान्स मिळतो, जशी वेळ मिळते त्यावेळेला मात्र आमच्या ह्या लाईव्ह प्रेक्षकांना मात्र ते क्षण असतात ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न गौरव पाटील अँड कंपनी 6 हिटर यांच्या माध्यमातून केला जातोय. चला सिटी वाजली पुन्हा एकदा. 13 नंबरचे जर्सी 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. बोनस ऑफ असेल. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न 1-1-2च्या सेट मध्ये खेळतोय. कारण हा खेळ कबड्डीचा. यावेळी डबल थाय होल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. साथ मिळाले डिफेंडरचे. पॉइंट मिलता हुआ युवा प्रतिष्ठान विरार को. चला पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेला काय घडलं. बोनस घेतला गेला, परतीचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला टॅकल करण्याचा एक चुकीचा प्रयत्न झाला आणि या चुकीच्या प्रयत्नाला मात्र पॉइंट गमावून बसले. यावेळेला रेडर आलाय कोर्ट मध्ये युवा प्रतिष्ठानच्या. 3-3 स्कोर बोर्ड आपण पाहतोय. युवा प्रतिष्ठानचा रेडर नायरा स्पोर्ट्स टिवरी. यावेळेला काय घडलं बघा. थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चाणाक्ष रेडरने जाणलं आणि स्वतःला मात्र झोकून दिलं. पॉइंट मिळेल. बघा आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय जसा पॉइंट मिळाला त्यावेळेला दुसरा पॉइंट सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चला पुन्हा एकदा रेडर आला. 10 नंबरचे जर्सी. स्कोर बोर्ड पाहतोय आपण 5-3. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल. यावेळी परशूट करने का प्रयास किया है. 3 डिफेंडर कोर्ट के अंदर. इसका मतलब रहेगा कि सुपर टैकल होने की संभावना हो सकती है यहां पर. आपली महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान, मातीचा सन्मान, आमचा आवडीचा खेळ कबड्डी. मात्र या ठिकाणी मॅट वरती आता कारण आधुनिक पद्धत आलेली आहे, थोडस प्रोफेशनल कबड्डी खेळला जातोय आणि त्याच ह्या कबड्डीला उंच स्तरावरती नेण्याचा प्रयत्न श्री कुर्लाई चषकाच्या माध्यमातून अगदी अप्रतिम नियोजन आणि मॅट वरती हे सामने खेळले जातात. खोलवर चढाई काय घडलं. डबल थायहोल झाला गेला आणि 3 डिफेंडर असताना मात्र एकीचं बळ सुपर टॅकलची संधी जशी आली तशी खेचून घेतली. 2 पॉइंट मिळतील. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय एक थाय होल केली गेली, चांगला बॅकअप मिळाला आणि बॅकअपचं मात्र यश मिळताना 6 डिफेंडर. बोनस ऑन असेल. यावेळेला अँकल होल केला गेलाय. चांगली कव्हरची साथ मिळाली. बोनस दिला जातोय नायरा स्पोर्ट्सला. तर टॅकलचा पॉइंट मिळेल युवा प्रतिष्ठान. बघा परत आपण बघू शकतो जसा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला तसा अँकल होल्ड झाला. तितकी चांगली साथ मिळाली. पुन्हा एकदा सुपर टॅकल. म्हणतात ना आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. हे दोनदा 2-2 डोळे दिलेत. 2 पॉइंट सुपर टॅकलचे 2 वेळा आणि म्हणूनच टाइम आउट घेतला जातोय. आता थोडस कानमंता दिले जातील. 6-8चा स्कोर बोर्ड आहे. पहिला हा प्रगती पथावरती आहे. यानंतरचा सामना असेल शिवसाई वर्सेस तलासरी. दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. धन्यवाद विजय. पंचांचे शिटे वाजले. टाइम आउट संपलेला आहे. साधारणतः 60 ते 90 सेकंद दिली जातात ह्या टाइम आउट मध्ये. स्कोर बोर्ड 6-8. युवा प्रतिष्ठान 6 वरती, 8 वरती नायरा स्पोर्ट्स. यावेळेला भरोशाचा रेडर जर्सी नंबर 12
खूप वेळ मैदानाच्या बाहेर काढला 12 नंबरच्या जर्सीने. मात्र जसे 2 सुपर टॅकल झाले, एक संधी आली कोर्ट मध्ये येण्याची आणि आल्या आल्या मात्र रेड साठी युवा प्रतिष्ठानचा रेडर कोर्ट मध्ये आलाय. नायरा स्पोर्ट्सच्या 4 डिफेंडर, मागच्या वेळेला 3 डिफेंडर असताना मात्र सुपर टॅकल झाली होती. तिघांनी जे काम केले ते चौघांना करता येईल काय? मात्र या वेळेला पुन्हा बघा, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, अनसक्सेसफुल ठरला गेला. पॉइंट मिळेल युवा प्रतिष्ठानला. कारण म्हणी आमच्या मराठीमध्ये आहेत, अति घाई संकटात नेई. या म्हणी खूप काही सांगून जातात, शब्द कमी असतात मात्र खूप काही मोठा संदेश. यावेळेला एकीचं बळ मिळते फळ. युवा प्रतिष्ठानला टॅकलचा पॉइंटचा डिफेंडर बघा, पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आहे. मागच्या वेळेला 2 सुपर टॅकल घेतल्या होत्या. यावेळेला काय घडेल? सुपर टॅकल होईल काय? थोडस प्रेशर मध्ये आहे रेडर, कारण 2 सुपर टॅकल करण्यामध्ये यश आलं होतं. मग थोडस द्विधा मनस्थिती असते मनामध्ये. यावेळेला आल्या आल्या रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला, सक्सेसफुल ठरला गेलाय. पॉइंट मिळेल नायरा स्पोर्ट्स टिवरी संघाला. तीन डिफेंडर, पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी मिळेल काय? 2-1 चा सेट आहे. कॉर्नरला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, कॉर्नर गेले बाहेर. पॉइंट मिळेल युवा प्रतिष्ठान. चला, स्कोर इज लेवल. पहिलं हाफ आहे म्हणजे मॅच रंगतदार होणार हे संकेत आहेत. 9-9 स्कोर बोर्ड पाहतोय आपण. दोन्ही संघ मातब्बर. विरार वर्सेस नायगाव, युवा प्रतिष्ठान वर्सेस नायरा स्पोर्ट्स टिवरी नायगाव. सात डिफेंडर, बोनस ऑन रहेगा, कोशिश करनी पड़ेगी पॉइंट की. यहाँ पर 2 डिफेंडर कोर्ट में दिख रहे हैं नायरा स्पोर्ट्स के. या रेड के लिए जर्सी का नंबर 8. सुपर टैकल का चांस मिलेगा क्या? यहां पर थोडासा उशीर झाला बघा, जवळजवळ मिली सेकंदाचा उशीर झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, जी बॅक दिली होती ती मात्र होल्ड करण्यामध्ये अपयशी ठरले. हाफ टाइम स्कोर 13-9. काय घडेल उत्तरार्धामध्ये? हाफ टाइम प्रेमामध्ये पडला युवा प्रतिष्ठानच्या. उत्तरार्धामध्ये काय घडेल आपण हायलाइट सुद्धा पाहतोय. 6 हिटर अप्रतिम हायलाइट्स, म्हणजे अगदी हाफ मध्ये काय घडले हे जर आमचे उशिरा प्रेक्षक आले असतील बघा, काय कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने टॅकल झालेले आहेत, रेडचे पॉइंट कसे मिळालेले आहेत या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहतोय 6 हिटर स्पोर्ट्स वरती. पहिला हाफ आपण पाहिला, पहिल्या हाफ मध्ये बाजी मारली युवा प्रतिष्ठानने, कारण अतिशय चांगले टॅकलचे पॉइंट घेतले. रेडचे पॉइंट सुद्धा बघा, जिथे 1 पॉइंट होता त्या ठिकाणी 2-2 पॉइंटचे कशी संधी त्यांनी स्वतः निर्माण केली ते सुद्धा पाहिलं बघा. 1 पॉइंट मिळाला, यावेळी दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला बघा. म्हणजे जसा चान्स मिळतो ना, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मात्र चांगलं कमबॅक सुद्धा केलं होतं नायरा स्पोर्ट्सने. 2 सुपर टॅकल, त्यातली एक आपण आता स्क्रीनवरती पाहतोय. यावेळेला चांगल्या पद्धतीने अँकल होल्ड सुद्धा केला होता, ते हायलाइटच्या रूपामध्ये आपण पाहतोय. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत शिवसाई वर्सेस तलासरी. चला, उत्तरार्ध कोणाच्या प्रेमात पडेल ते आपण पाहूया, कारण पहिला हाफ पूर्वार्ध आपण प्रेमात पडताना पाहिला युवा प्रतिष्ठानच्या. उत्तरार्धामध्ये कमबॅक करेल काय नायरा स्पोर्ट्स? नायरा स्पोर्ट्स कमबॅक करना जानती है, ये खतरों के खिलाड़ी है नायरा स्पोर्ट्स टिवरी संघ. 7 डिफेंडर, 9-13. बोनस पॉइंट दिला जातोय. बोनस पॉइंट स्कोर बोर्ड वाढताना 14-9-14. यावेळेला 7 डिफेंडर. नायरा स्पोर्ट्सला थोडं झुंजावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, झोकून द्यावं लागेल, खोलवर चढाई करावी लागेल. बक लाईन वरती खेळून चालणार नाही, बोनसच्या पलीकडे प्रयास करावा लागेल. कारण म्हणतात ना, आज शेअर मार्केट डाऊन होतं, परंतु आज खरी संधी आहे जोखीम स्वीकारण्याची. ती जोखीम मात्र या ठिकाणी नायरा स्पोर्ट्सला स्वीकारावी लागेल. हॅलो हॅलो चेक हॅलो. 9-14. यावेळेला बघा ऍडव्हान्स टॅकल
दोन्ही टीमला Unsuccessful. यस शेख, दोन्ही टीमला दुसरा पुकार शिवशाही वसई आणि दुसऱ्या बाजूने असेल तलासरी. दोन्ही टीमला दुसरा पुकार. काय काय घडलं? किती पॉइंट असतील पंच मोजतायत. 1 2 3 सुपर रेड. क्या बात है. जे हवं होतं नायरा स्पोर्ट्सला तेच घडलंय. कारण एका सुपर रेडच्या प्रतीक्षेमध्ये होते, कारण फरक वाढला होता, दरार मोठी होत चालली होती, ती भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जर आपल्याकडे नसेल तर पॉइंट बहाल करू नका. थोडासा विचार विमर्श करावा लागेल नायरा स्पोर्ट्सला, कारण जसे रेडला येत आहेत युवा प्रतिष्ठानवाले तसे पॉइंट सुद्धा देत आहेत. यावेळेला बघा जम्पिंग थाय होल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जम्पिंग थाय होल जर तुमच्याकडे परफेक्शन असेल, ताकद असेल तरच यशस्वी ठरेल, हे मात्र 100% खरं आहे. पुन्हा एकदा 7 डिफेंडर बोनस ऑन असेल. जर्सी नंबर 8 महत्वाचा रेडर युवा प्रतिष्ठानचा मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड 13 16 अजूनही 3 ची पिछाडी भरावी लागेल. मागच्या वेळेला एक सुपर रेड घेतली होती. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना ताकदीने किती 1 and 2 2 डिफेंडरला पाठवले मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट मिळतील. दरार कमी करताना, पिछाडी कमी करताना. पंच कल्पेश भोयर या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय, घोषित करतात. टाइम आउट घेतला जातात टेकन बाय नायरा स्पोर्ट्स. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय सिक्युर लाईफ चषक डीजे. मध्ये कम बॅक केले नायरा स्पोर्ट्स. मी आधीच म्हणालो होतं कम बॅक करणार जानते. जी जवळजवळ 5 ची पिछाडी होती ती भरून काढले. या वेळेला 7 डिफेंडर आहेत, ती कॉर्नरला टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस घेतला जातोय. बोनस पॉइंटने मात्र दरार वाढवतायत. 15-17 2 डिफेंडर 2 ची आघाडी. मात्र एक कॉर्नर टॅप केले. कॉर्नरला जावं लागेल. नक्कीच मैदानाच्या बाहेर पॉइंट मिळतोय नायरा स्पोर्ट्सला. आता मात्र एक डिफेंडर तो सुद्धा रेड साठी आला, जर्सी नंबर 8. या वेळेला पॉइंट की पकड़ झाली तर लोन के घने बादल छाए हुए युवा प्रतिष्ठान के ऊपर और यहाँ पर 1+2 3 पॉइंट टेकन बाय नायरा स्पोर्ट्स एंड 1 पॉइंट ऑफ बोनस युवा प्रतिष्ठान. पहिल्या हाफ मध्ये पाहिलं होतं युवा प्रतिष्ठानच्या बाजूने पहिला हाफ होता, 4 ची आघाडी होती. मात्र नायरा स्पोर्ट्सचं विशेष कौतुक करावं लागेल, ती पिछाडी भरून काढली आणि 1 ची आघाडी मात्र आता आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. 19-18 स्कोरबोर्ड वरती असताना रेडर आलाय नायरा स्पोर्ट्सचा 7च्या डिफेन्स मध्ये. शेवटचे 5 मिनिटं पंच अमोल पडवले या ठिकाणी घोषित करतायत. 5 मिनिटांमध्ये काय घडेल, मॅच रंगतदार होईल. सामना जसा प्रेक्षकांना हवाय तसाच मात्र घडेल. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत शिवसाई वसई वर्सेस तलासरी. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल तसे मात्र आपली एंट्री होईल. या वेळेला कॉर्नरला टॅप केले, कॉर्नरला जावं लागेल बाहेर. पॉइंट मिळेल युवा प्रतिष्ठानला 19-19. थर्ड अँड फायनल कॉल शिवसाई वसई अँड तलासरी. वीस 19 बघा दोलायमान परिस्थिती झाले. कधी सामना नायरा स्पोर्ट्सच्या बाजूने झुकते 4 मिनिटं शेवटची आणि कधी युवा प्रतिष्ठानच्या बाजूने झुकते. म्हणजे हा सामना शेवटच्या चढाईपर्यंत जाईल यात काही शंका नाही. परतीचा प्रवास आणि त्यावेळेला हात टाकला गेला.
मात्र या वेळेला बोनस प्लस 2 पॉइंट. बघा चुकी झाली आणि या चुकीला माफी नाही, हा कबड्डीचा नियम आहे आणि तेच या ठिकाणी घडताना 2 पॉइंट गमावले आणि पुन्हा 1 पॉइंट कमावताना आपण पाहिला नायरा स्पोर्ट्स. चला मॅच मध्ये रंगत आले. आता मात्र युवा प्रतिष्ठानच्या बाजूने आहे 1 ची आघाडी. बोनस ऑन असेल, बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्याच वेळेला मात्र टॅप सुद्धा केलं जाते. टॅपचा पॉइंट मिळतोय, बोनसचा सुद्धा पॉइंट मिळतोय. टाइम आउट घेतला जातोय नायरा स्पोर्ट्स कडून. 21-24 स्कोर बोर्ड आहे. काय घडेल टाइम आउट मध्ये ठरवलं जाईल, तोपर्यंत ऐकूया आपण विजय. मध्ये 2 टाइम आउट. पंच कल्पेश भोईर घोषित करतायत टाइम आउट ओव्हर. रायडर आलाय 21-24 3 ची पिछाडी. नायरा स्पोर्ट शेवटची 3 मिनिटं. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ये हमने सुना है, लेकिन कोशिश करनी पड़ेगी. अपील जोरदार आन घेतली जाते, शब्दा घेतल्या जात आहेत ग्राउंडच्या आणि यस कल्पेश भोयर गिवन आउट. बावीस 24 2 ची पिछाडी. नायरा स्पोर्ट्स भरून काढेल काय? 2 ची आघाडी आहे युवा प्रतिष्ठानकडे. कायम ठेवेल काय? 6 डिफेंडर. बोनस ऑन असेल. बघा काय चूक होते नायरा स्पोर्ट्स कडून. थोडस टॅकल मध्ये कमी पडतायत. शेवटची 2 मिनिटं आहेत आणि त्यावेळेला तुम्ही बोनस पण देतायत, पॉइंट पण देतायत. ही चूक मात्र नक्कीच नायरा स्पोर्ट्सला विचार विमर्श करावा लागेल. कुठे चुकतायत आम्ही? कारण बोनस प्रत्येक वेळेला बोनस दिला जातोय आणि त्याच वेळेला मात्र टॅप केले. टॅप करण्याचं यश मात्र येच या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन पाहतो युवा प्रतिष्ठानकडून. 23-26 स्कोर बोर्ड असताना मात्र जे टॅकल व्हायला पाहिजे होता देर है दुरुस्त है. लेट टू लेट बट अप टू डेट. 24-26 5 डिफेंडर. बोनस ऑफ. पॉइंट साठी थोडं खोलवर यावं लागेल. कॉर्नरला टॅप करण्याचा प्रयत्न करतायत. लक्ष आहे कॉर्नर वरती. यावेळेला काय झालं बघा. थाय होल्ड सक्सेसफुल झाला. दोन्ही कॉर्नर कडून मात्र डिफेंडरला साथ मिळाली. पॉइंट मिळेल युवा प्रतिष्ठानला. रायडर मैदानाच्या बाहेर. टाइम आउट घेतला जातोय. एका मिनिटात काय घडेल? जास्तीत 1-1 तर चढाई दोन्ही बाजूने येईल. म्हणजे एक सुपर रेडची गरज आहे नायरा स्पोर्ट्सला. बघा लेट का होईना मात्र आता बोनस घेऊन देत नाहीयेत. हा थोडासा आधी विचार करायला पाहिजे होता नायरा स्पोर्ट्सने. आता बोनस आणि पॉइंटची गरज आहे संघाला. काय घडेल? चान्स मिळालाय रेडचा. यानंतर चान्स मिळेल की नाही माहिती नाही, हे आपल्याला वेळेवरतीच नक्कीच कळेल. बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला. अँकल होल्ड झालाय. महत्वाची टॅकल जी युवा प्रतिष्ठानला पाहिजे होती ती मिळाले. आता मात्र जो रेडला जाईल चला ब्रह्मास्त्र दाखवलं जाते. ब्रह्मास्त्र हे शिस्तीचं प्रदर्शन आहे. जर शिस्तीमध्ये खेळायचं असेल, जर तुम्ही बेशिस्त वागलात तर नक्कीच तुम्हाला कार्ड दाखवलं जाईल. हे पंचांकडे असणारे ब्रह्मास्त्र आहेत. यावेळेला 24-28 मात्र सामना झुकतोय युवा प्रतिष्ठानच्या बाजूने. यानंतर शिवसाई आणि तलासरीने रेडी राहायचं आहे.
काय घडले, चुकी झाली. आता जर युवा प्रतिष्ठाने 30च्या 30 सेकंदाची रेड करायला पाहिजे होती. आता जर बोनस आणि जर 3 पॉइंट मिळाले तर सामना टाय होऊ शकतो. ही शेवटची संधी आहे, यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही. नायरा स्पोर्ट्स तिवरी सिंगल पॉइंट, एका पॉइंटने स्कोर वाढताना 25. मात्र सामना विजयी होते या ठिकाणी युवा प्रतिष्ठान. हार्ड लक टू नायरा स्पोर्ट्स तिवरे. अप्रतिम खेळ या ठिकाणी दोन्ही संघांचा आपण पाहिलात. यश मिळते युवा प्रतिष्ठानला. श्री कुर्लाई चषक 2025 आपण पाहतोय. चला या ठिकाणी आपण एका स्वागत सन्मानाकडे वळूया. कारण जर कबड्डीला पुढे न्यायचं असेल तर नक्कीच सत्कार होणे हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्यांनी ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्या सर्व खेळाडूंचा सत्कार आपण नेहमीच कुर्लाई चषकाच्या माध्यमातून करत असतो. यावेळेला एक वेगळा सत्कार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कुर्लाई क्रीडा मंडळाचा 14 वर्षाखालील गटात जो राष्ट्रीय खेळाडू ठरला, ध्रुव संजय मेर. या ध्रुव संजय मेरला पुढे नेण्यासाठी नेहमीच हातभार लावणारे, मार्गदर्शन करणारे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण वडिलांची छत्रछाया असेल ना तर नक्कीच खेळाडू पुढे जाऊ शकतो. या ध्रुवला मोठं करण्यामध्ये जसं विशाल पाटील यांचा हात आहे तितकाच चांगला हात, तितकीच चांगली सोबत त्यांच्या वडिलांची आहे. संजय रोहिदास मेर यांचा सत्कार, तसेच त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा उपस्थित आहेत. सेजल संजय मेर या दाम्पत्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचा विशेष सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय. श्री गणेश पाटील सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दाम्पत्यांचा, संजय रोहिदास मेर व त्यांच्या सौभाग्यवती सेजल संजय मेर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारण ध्रुवला राष्ट्रीय खेळाडू होण्या इतपत पुढे घेऊन जाण्यासाठी विशाल पाटील यांच्या जोडीला ज्यांचे साथ मिळाली तेच त्यांचे वडील संजय मेर आणि आपण त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा पाहतोय सेजल मेर. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. ध्रुव एक राष्ट्रीय खेळाडू 14 वर्षाखाली कुर्लाई क्रीडा मंडळाचा, आणि या ध्रुवला पुढे घेऊन जाण्यासाठी सदोदित मार्गदर्शन करणारे, सावलीसारखे उभे असणारी त्यांची छाया अर्थातच आई आणि वडील या दोघांचा सन्मान या श्री कुर्लाई चषक 2025 मध्ये होते. वेल डन. असेच आमच्या ध्रुवाच्या पाठीशी राहा आणि नक्कीच तो आपलं आणि समाजाचं नाव नक्कीच पुढे करेल, कुर्लाईचं नाव पुढे करेल आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा लवकरात लवकर बनेल. थँक्यू सो मच. यानंतर आपण जाऊया पुढच्या मॅच कडे. थर्ड अँड फायनल कॉल. श्री कुर्लाई चषक 2025 यापुढील सामना जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. कारण मातब्बर संघ येतोय, संघ तलासरी. टक्कर देण्यासाठी आ रही है वसई की जानी माने शिव
धन्यवाद दिदे. चला आजच्या दिवसातील पुढचा सामना आपण पाहतोय तलासरी वर्सेस शिवसाई वसई. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम इन साइड. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी पंच अच्युत सातवी सर, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामवंत पंच, यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. यस, आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, शिवसाई दिवाणमान विन द टॉस अँड इलेक्टेड टू रेड फर्स्ट. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय सिकुर्लाई चषक 2025 6 हिटर स्पोर्ट्स वरती गौरव पाटील अँड कंपनी. थँक्यू सो मच. या ठिकाणी निलेजी भगत सर उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने आदराने या ठिकाणी मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र खूप मोलाचं सहकार्य लागलंय. विशालदादा पाटील यांची विनंती आहे की आपण सन्मानाने या मुख्य मंचावर व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. मॅचकडे जाऊयात. शिवशाही वसई आणि त्याच्या विपक्षामध्ये तलासरी या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय, दोन संघांमध्ये मॅच पाहतोय. महिला गटाची आजची ही चौथी मॅच रंगत असताना रेडचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय वसई संघाकडनं. 7चा डिफेन्स आहे, 7च्या डिफेन्समध्ये कंप्लीट डिफेन्स ऑन असताना बोनस पॉईंट ऑन, आणि रेडचा या ठिकाणी मात्र प्रयत्न लेफ्ट कॉर्नरमध्ये
त्यानंतर राईट इंच्या खेळाडूला हँड टच करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वीरित्या माघारी परतले. महिला गटाच्या मॅचेस आपण पाहत आहोत. या झाल्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 7 रेडवरनं प्रमुख रेडर तलासरी संघाची समोर 4च्या डिफेन्समध्ये 2-2च्या साखळीमध्ये 2 खेळाडू आहेत. बोलवू परत. थर्ड रेड आणि डुअर डाय मध्ये मात्र खूप सुंदर पकड या ठिकाणी बघायला मिळाली. लेफ्ट कॉर्नरच्या खेळाडूने मात्र अटेम्प्ट केला आणि संपूर्ण संघाचा वेळोवेळी सपोर्ट आलाय, ज्या कारणाने खेळाडू प्रांगणाच्या बाहेर. थर्ड रेड आता मात्र तलासरी संघाकडं 3च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना 2च्या साखळीमध्ये आपण राईट कॉर्नर आणि राईट इन मध्ये खेळाडू पाहतो आणि लेफ्ट कॉर्नर मध्ये एक सुट्टी खेळाडू मात्र आहे. सुपरटॅकल ऑन असताना मात्र रेडचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, मात्र सुपरटॅकल होईल यशस्वी. 2 गुण मिळतील संघाला आणि कुठेतरी मात्र बढत कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. 3-4 अशी गुणसंख्या पाहू शकाल. एका सिंगल गुणाची बढत आहे या ठिकाणी तलासरी संघाकडे, कारण मॅचची सुरुवातीची काही क्षण आपण पाहत आहोत, अनुभवतोय. अगदी नेत्रदीपक आयोजन, जेवढी सुंदर स्पर्धा तेवढाच प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद आणि खेळाडूंचा सर्वोत्तम खेळ या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला सातत्याने बघायला मिळत असतो. परंतु आयोजन आणि नियोजन म्हटलं तर विशालदादा पाटील यांचा हात कोण धरू शकत नाही. श्री कुर्लाई चषक 2025 चा हा थर्रार महासंग्राम कबड्डीचा आपण या ठिकाणी पाहत आहोत, अनुभवत आहोत. या संध्याकाळच्या सत्रापासून जे प्रेक्षक आमच्या समोर जॉईंट आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही विशालदादा पाटील आणि कुर्लाई सफाई टीम यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा तलासरी संघाची रेडर 4च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना लेफ्ट कॉर्नर मध्ये 2 खेळाडू, राईट कॉर्नर मध्ये 2 खेळाडू, सातत्याने राईट इंच्या खेळाडूला मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारचं यश आलं नाहीये. सुखरूपरित्या आपल्या माघारी परतत असताना पुन्हा एकदा रेडचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आता मात्र 6 खेळाडू आहेत कोर्टमध्ये. बोनस ऑन असताना 6 खेळाडूंच्या समोर मात्र रेडर रेड करते. यावेळी मात्र अगदी सुंदर टॅकल, खेळाडू प्रांगणाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 05 तलासरी संघाची रेडर चढाई करते. समोर 3 खेळाडू फक्त आणि फक्त कोर्टमध्ये. 3 खेळाडूंच्या समोर पुन्हा एकदा सुपरटॅकल ऑन असताना मात्र रेडचा प्रयत्न केला जातोय. गेल्या रेडमध्ये पाहिलं तर सुपरटॅकल यशस्वी झालेलं. या रेडमध्ये मात्र महिला क्रीडा मंडळ डहाणू आणि त्याच्या विपक्षामध्ये नायरा स्पोर्ट्स क्लब तिवरी या दोन्ही संघांना पहिला पुकार. व टीम्स आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचंय. दोन्ही टीम्सला पहिला पुकार. थर्ड राईट सुपरटॅकल ऑन असताना मात्र रेडचा प्रयत्न आणि राईट कॉर्नर मध्ये जाऊन उत्तम हँड टच बघायला मिळाला. पुन्हा एकदा रेडचा प्रयत्न या ठिकाणी 7च्या डिफेन्स मध्ये पाहू शकाल. अगदी सुंदर ही स्पर्धा मात्र आपल्याला बघायला मिळते. मॅटवरची कबड्डी खूप कमी वेळा महिला गटांना मात्र अवेलेबल असते आणि यावेळी विशालदादा पाटील गेल्या वर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा मात्र यशस्वीरित्या ही या ठिकाणी मात्र ऑर्गनाईज करत असताना टुर्नामेंट. जर का त्या ठिकाणी पाहिलं आपण तर बढत आहे 7 गुणांची. हॅलो
5 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू चढाईवरनं समोर 7चा कम्प्लीट डिफेन्स. 7च्या डिफेन्समध्ये मात्र रेड करत असताना बोनस गुणाची कमाई करून मात्र आपल्या माघारी परतली आहे. अगदी सहजरित्या मात्र बोनस या ठिकाणी घेतले जात आहेत. जर्सी क्रमांक 11 चढाईवरनं 7च्या डिफेन्समध्ये लेफ्ट कॉर्नरमध्ये रेड करण्याचा प्रयत्न. त्यानंतर राईट कॉर्नरला वाव, अगदी सुंदर वेगाने राईट कॉर्नरच्या खेळाडू मात्र तिच्या टॅकल करण्याच्या मागे गेल्या आणि खूप सुंदर त्या ठिकाणी मात्र टॅकल यशस्वी होत असताना आता मात्र रेडवरनं पुन्हा एकदा तलासरी संघाची रेडर जर्सी क्रमांक 7 6च्या डिफेन्समध्ये वारंवार मात्र लेफ्ट कॉर्नरमध्ये बोनस गुण घेण्याचे अटेम्प्ट केले जात आहेत लेफ्ट इंच्या खेळाडू समोर. आणि गेल्या जर का रेड्स पाहिल्या तर त्यामध्ये यश सुद्धा आलेलं आणि यावेळेला मात्र वेळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न, कारण बढत तब्बल 9 गुणांची आहे. आणि सुरुवातीची काही मिनिटे चालू असताना ही मॅच आपण पाहतोय, अनुभवतोय. सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मध्यांतराचा खेळ या ठिकाणी समाप्तीस आलाय आणि मध्यांतराच्या खेळाखेरीस आपण गुणसंख्या पाहिली तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल अर्थातच 13-3 अंग व्यापारून जातो या खेळ निगड्या छातीचा. या ठिकाणी मात्र 07 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू चढाईवरनं समोर 7 डिफेन्स असताना हॅलो, तर प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सूचना असेल, एक एटीएम कार्ड, रुपे कार्ड आहे. रुपे कार्ड जर कोणाचं हरवलं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. एक रुपे कार्ड आहे, घेऊन जा, कारण आता डिजिटल थोडंसं सायबर क्राईम आपण पाहतो, डिजिटल क्राईम जास्त होत आहेत. तर आपलं मात्र रुपे कार्ड माझ्याकडे आहे, अगदी ओळख पटवा आणि मात्र लगेच घेऊन जा. थँक्यू. हॅलो, ज्या कोणत्या प्रेक्षकाचं ते एटीएम कार्ड असेल आपण ओळख दाखवायची, ओळख पटवायची आणि ते घेऊन जायचंय. 3-14 तब्बल 11 गुणांची बढत. पुरुष गटाच्या मॅचेस सुद्धा आपण 2 मॅच नंतर या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या दिवसामधनं पालघर जिल्ह्यातील टॉप 8 टीम या ठिकाणी मात्र खेळताना बघायला मिळतील, ज्यामध्ये गेल्या वर्षीची विजेती कुलदैवत खानिवली इन ॲक्शन मात्र असेल. यावेळेला मात्र अँकल होल्ड अतिशय सुंदर बघायला मिळाला. चार 14 गुणांची पडत आहे, ती कमी करावी लागेल या ठिकाणी मात्र शिवशाही वसई संघाला. हॅलो, हॅलो, 4-15 अशी गुणसंख्या, 11 गुणांची पडत. कुठल्याही प्रकारची चूक मात्र तलासरी संघ डिफेन्सच्या माध्यमातून करायला तयार नाही आणि करत सुद्धा नाहीये. खूप चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्याकडनं बघायला मिळालाय.
07 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं आपण पाहू शकाल. 5च्या डिफेन्समध्ये मात्र खोलवर जाऊन गुण घ्यावा लागेल. 2-2च्या साखळी पाहतो आणि एक खेळाडू मात्र सिंगल उभी आहे, जिला आपण सेंटरच्या माध्यमातून मध्ये तैनात असताना बघू शकाल. मात्र तलासरी संघ या ठिकाणी पुरेपूर वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय. ज्या प्रेक्षकाचं ते ATM कार्ड हरवलेलं ते आमच्यापर्यंत आलेत, ओळख दाखवून मात्र घेऊन चाललेत. रेडचा प्रयत्न या ठिकाणी शिवशाही संघाकडनं 05 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. 4-15 तब्बल 11 गुणांची बढत मात्र तोडण्याची आता इथून ताकद ठेवावी लागेल. गुण आहेत. जर्सी क्रमांक 7 जिला थांबवणं मात्र खूप कठीण झालंय. एक सिंगल गुणाची कमाई करून आपल्या माघारी परतत असताना थर्ड रेड 03 समोर 7चा डिफेन्स. 03 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू लेफ्ट कॉर्नर मध्ये रेड करत असताना पाहू शकाल. या ठिकाणी मात्र राईट इनच्या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारचं यश येत नाहीये. पुन्हा एकदा हँटचचा वारंवार या ठिकाणी मात्र प्रयत्न केला जातोय, परंतु डू ऑर डाय आहे. गुण तर तुम्हाला घ्यायचाच आहे. रेड आउट. पुन्हा एकदा तलासरी संघाकडनं रेड. चढाई पाहू शकाल. आता मात्र बढत आहे, ती बढत सातत्याने कंटिन्युअसली मात्र वाढवत ठेवली आहे. तब्बल 13 गुणांची लीड या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेऊन पाहू शकाल तलासरी टीम इन ऍक्शन. शेवटची 3 मिनिटे या मॅच मधील बाकी आणि आता मात्र वन साइड मॅच आपल्याला बघायला मिळते. मॅच मधली औपचारिकता कंप्लीट करण्याचा प्रयत्न, कारण तब्बल 14 गुणांची बढत हातामध्ये आहे तलासरी संघाच्या. सातच्या डिफेन्स मध्ये मात्र चढाई. यावेळेला परफेक्ट ब्लॉक खेळाडू प्रांगणाच्या बाहेर आणि आता मात्र एकटी खेळाडू मैदानामध्ये बाकी, म्हणजे पुन्हा एकदा लोनचं संकट कुठेतरी मात्र संघावर उभं राहिलंय. शेवटची 2 मिनिटे मॅच मधील बाकी आणि 1+2 3 पॉइंट्स तलासरी संघाला या ठिकाणी मिळत आहेत. एक हाती या मॅचवर कुरघोडी करत असताना तलासरी टीम पाहू शकाल. शिवशाही वसई आणि त्याच्या विपक्षामध्ये तलासरी या दोन संघामध्ये आपण मॅच पाहत आहोत.
शेवटचा 1 मिनिट मॅच मधील बाकी. औपचारिकता आणि ऑफिशियली मॅच मात्र फिनिश होण्याची वाट या ठिकाणी पाहिली जाते, कारण कुठल्याही प्रकारची संधी निर्माण करून दिली नाही प्रतिस्पर्धी संघाला, शिवशाही संघाला या ठिकाणी मात्र तलासरी टीमने. हॅलो हॅलो, थर्ड अँड फायनल कॉल, नायरा स्पोर्ट्स टिवरी अँड महिला क्रीडा मंडळ डहाणू. थर्ड अँड फायनल कॉल. बोनस गुणाची कमाई करून मात्र तलासरी टीमची रेडर या ठिकाणी माघारी परतत असताना शेवटचा अंतिम पुकार. चला दोन्ही टीम आपण ओपनिंग गेट जवळ येऊन राहायचंय. नायरा स्पोर्ट्स टिवरी आणि महिला क्रीडा मंडळ डहाणू. मॅच या ठिकाणी मात्र फिनिश झाली, विजय झाली टीम तलासरी. विजय टीमचं आपण करूयात खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात टीम शिवशाही वसई. आपण नेक्स्ट मॅच कडे जाणार आहोत. खेळण्याकरता मैदानामध्ये दोन्ही टीमला या ठिकाणी लगेच आपण हे करूया. नायरा स्पोर्ट्स टिवरी आणि महिला क्रीडा मंडळ डहाणू. चला दोन्ही टीम. राईटला सुटला खेळ आणि मिस्कीला मारला ताव मनी ध्यानी त्याचं मुख दोघा तिघांना घेऊन यावं. राईटला सुटला खेळ आणि मिस्कीला मारला ताव मनी ध्यानी त्याचं मुख दोघा तिघांना घेऊन यावं. आता जगाला जिंकायची, आता जगाला जिंकायची सुरू झाली तयारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. श्रीकुर्लाई चषक 2025 या पुढील सामना थर्ड एंड फाइनल कॉल. वापस आ रहे हैं नायरा स्पोर्ट्स टिवरी. You begin. मधील